कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले सागरी हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पापर खुमा देवे बर सर्व सुखाचे पापर खुमा सर्व सुखाचे आगर पापर खुमा देवे बर सर्व सुखाचे आगर बापर कुमार सर्व सुखाचे आगर पापर खुमा देवे वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम
हरी जय जय राम जय जय राम जय जय राम. पिंड पदावरी दिला आपुले करी दिला आपुले करी दिला आपुले करी पिंड पदावरी दिला पोलिय करी दिला पोलिय करी दिला पोलिय करी. पिंड पदावरी दिला आपुले करी दिला आपुले करी दिला आपुले करी पिंड पदावरी दिला पोलिय करी दिला पोलिय करी दिला पोलिय करी. माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण माझे झाले गयावर जन विठले पितरांचे ऋण विठले पितरांचे ऋण विठले पितरांचे ऋण. केले कर्मांतर ओम मारिले हरे हर ओम मारिले हरे हर ओम मारिले हरे हर केले कर्मांतर ओंब मारी हरी हर ओंब मारी हरी हर ओंब मारी हरी हर. माझे झाले गयावर जण विठले पितरांचे ऋण विठले पितरांचे ऋण विठले पितरांचे ऋण. माझे झाले गयावर जन विठले पितरांचे ऋण विठले पितरांचे ऋण विठले पितरांचे ऋण. हरी तुका म्हणे माझे 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 भार उतरले ओझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे तुका म्हणे माझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे. माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण. माझे झाले गयावर जन विठले पितरांचे ऋण विठले पितरांचे ऋण विठले पितरांचे ऋण. गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई कुमार
भैरवनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु विठ्ठलगिरी बाबा की जय विठाला 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 हरी पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले गयावर जण फिटली पितरांची ऋण हरी केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर माझे झाले गयावर जण फिटली पितरांची ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझी झाली गयावर जण फिटली पितरांची ऋण पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तू सरी चरणा संताचिया दुसरी चरणा संतांचिया दुसरी चरणा संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार 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 बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका सरोजम सान्द्र नीलांबुदाभं जगणनीत पाणी मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदवरहासं विठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशमानन्दवल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण श्रीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो जरांजली करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो जरा जरा जरी शबरी नाम कुलोत्पन्नं मारुतीर्णामयस्य पिता माता रायिर्नामयस्य तन्नमामि किशंगिरीं पिंडपदावरी दिला आपुले करी माझे झाली गयावर जण फिटली पितरांचे ऋण प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनासाठी निवडलेला अभंग देहुनिवासी श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पिंडदानाचं महत्त्व प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या पितरांचं जे ऋण असतं
ते ऋण फेडण्यासाठी त्याला विधीचं माध्यम सांगितलेलं आहे. आणि तो विधी कसा करावा, या पितरातून ऋणातून मुक्त होण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी तर सांगितलं नाही, ते म्हणले स्वतः मी तो विधी केलेला आहे. कुठे केला जगद्गुरु तुकोबराय विधी? तुकोबरायांनी सांगितलं, आपल्याकडून पितरांच्या अंत्यसंस्कारापासून जर फार वर्ष श्राद्धापर्यंत विधीत जर चूक झाली तर त्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होत नाही. आणि इथं एकदा चूक झाली तर ती इथं दुरुस्त होत नाही. मग ती चूक दुरुस्त होती कुठे? तुकोबराय म्हणलं, त्यासाठी त्या पितरांना मोक्षाची प्राप्ती करून देणारं जे स्थान आहे ते त्रिस्थळी पिंडदान. तुकोबरायांनी त्यातलं एकाच क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे. तुकोबराय म्हणतात, मी तिथं जाऊन पिंडदान केलं. कुणासाठी? माझे जे पूर्वीचे जे वंशज पितर गेलेत, न जाणं आमच्याकडून चुका झालेल्या असतील, न जाणं आमच्याकडून 10वा 13वा वर्ष श्राद्ध, अंत्यसंस्कार, अस्थिविसर्जन यात जर चुका झालेल्या असतील विधीमध्ये, तर त्या इथं दुरुस्त होत नाही. त्यासाठी आम्ही कुठं गेलो? तुकोबरायांनी सांगितलं, पिंड पदावरी दिला आपुले करी. कुठं? भगवंताचं पद, विष्णू पद भारतवर्षामध्ये फक्त गयेला आहे. मंदिर भगवान विष्णूचं आहे पण मूर्ती नाही. तिथं चरण आहे, चरण कमल आहे. आणि तिथं मी पिंडदान अर्पण केलं माझ्या हाताने. काय नाव आहे त्या क्षेत्राचं? तुकोबराय. तुकोबरायांनी सांगितलं, तिथं जाऊन मी पिंडदान केलं आणि माझ्या पितरांचं गयावर्जन त्या ठिकाणी झालं. उल्लेख केला, माझे झाली गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. त्या ठिकाणी पिंडदान केल्यानंतर माझ्या पितरांचं ऋण फिटलं. मग आता जीवनामध्ये ऋण फिटल्यानंतर एक अंतःकरणामध्ये मोकळं मोकळं असं वाटत राहतं. ऋणाचं ओझं जर असेल तर माणसाला ते ओझं बाहेरून कोणाला दिसत नाही, पण आतमध्ये त्या ऋणाचा बोजा असतो. आणि ऋण फिटल्यानंतर मग त्याला त्याच्या कर्मात निश्चित अशा प्रकारचा बदल होतो. काय बदल होतो? तुकोबराय म्हणतात, बदल करायचा आहे, पण आता बदल हा केला आम्ही, कर्मांतर केलं. कोणतं? भगवंताच्या नावानं, हरिहराच्या नावानं बोंब मारली. केली कर्मांतर, बोंब मारिली हरिहर. आणि हे पितरांचं ऋणाचं ओझं आमच्याकडून अशा प्रकारच्या विधी चुका झाल्यामुळे राहून गेलेलं, ते पितरांचं ओझं जे डोक्यावर होतं ते संपूर्ण या ठिकाणी पिंडदान केल्यानंतर. कोणत्या ठिकाणी? तुकोबरायांनी सांगितलं, गयावर्जन. हे त्रिस्थळी पिंडदान सांगितलेलं आहे. पुढं बोलेल मी याविषयी थोडंसं काहीतरी, जास्त या विषयावर बोलता येणार नाही आज. पहिलं पिंडदान प्रयागला, दुसरं पिंडदान वाराणसी काशीला, आणि शेवटचं पिंडदान गयेला केलं. मग त्याचं त्या ठिकाणी तुकोबरायांनी वर्णन करून सांगितलं. तुका म्हणे, माझे भार उतरले ओझे, माझे झाली गयावर्जन, फिटली पितरांचे ऋण विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा शब्दशः सरळ अर्थ आपल्या समोर ठेवला. आता इथं कीर्तन करणं म्हणजे आम्हाला रोजच माहिती काय येते. हे दुःख सांगून उपयोगच नाही. सांगून सांगून अध्यक्षाला वाटत होतं करावंसं, पण आता ते ऐकू राहिले तिथं. आता त्यांच्याच 13व्याच्या निमित्तानं महाराजच कीर्तन आहे. इच्छा होती त्यांची की याला पडदे लावायचे. कशाला? मंगल कार्यालयामध्ये जसे अशा प्रकारची कापडी पडदे असतात, ते पडदे लावले, इथला आवाज घुमत नाही. हा इथला दोष आहे हा पत्र्याचा. आणि ते राहून गेलं, पण आता त्यांची इच्छा विश्वस्त मंडळ पुरी करतील, काही प्रश्न नाही. असो, उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी, आजची ही कीर्तनाची सेवा
ज्यांच्या 13व्याच्या निमित्तानं आहे आणि ज्यांचा 13वा संपन्न झालेला आहे आज या ठिकाणी या बहिरवाडी गावातील बहिरवाडी गावचे सुपुत्र वैकुंठवासी अशोकराव मुरलीधर कुलते अध्यक्ष श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि अध्यक्षांच्या आज 13व्याच्या निमित्तानं ही कीर्तन आहे. त्यानिमित्तानं उपस्थित सर्व कोलते परिवाराचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट मित्र परिवार बहिरवाडी ग्रामस्थ कीर्तनासाठी सर्व आमचे असणारे गुणीजन टाळकरी वृंद महाराज मंडळी हरिभक्तपरायण आमचे असणारे हरिभक्तपरायण सचिन महाराज पवार हरिभक्तपरायण आपलं गावचं या ठिकाणी सुपुत्र असणारे लक्ष्मण महाराज नांगरे त्यांनी सगळं नियोजन केलं. मृदंगाचार्य भास्कर महाराज मुळक आणि आपल्या गावातील सर्व टाळकरी विनीकरी या ठिकाणी वाघमारे लक्ष्मण वाघमारे सोमाभाऊ पानकडे केचे या ठिकाणी सुंदराम भाऊ केचे मारकळी मुरुमकर सत्रुभाऊ रावसाहेब आणि महाराजांच्या मागं सचिन महाराज म्हणले महाराज नाही तर महाराजाचे बाप चाल म्हणतील आज आमचे सगळे भाऊ नांगरे ते चाल म्हणे. अशोकरावांची व्याही या ठिकाणी असणारे कुठे पाटील आहे दामभाऊ यादव सुधाकर यादव आणि बर्डे. खूप गोड आवाज आहे पण कुठं बर्डे तुम्ही काही कळत नाही आम्हाला आहे का नाही. सचिव आपले असणारे मिटकोर भाऊसाहेब आहेत दिलीप भाऊ नळगे आहेत साऊंड सिस्टीम ज्यांचे आहे आपले बालगावचे कोरडे यांची साऊंड सिस्टीम अशी सुंदर अशा प्रकारची आहे. माता भगिनी पुरुष मंडळी सगळे आलेले आहेत. आजचा 13व्याचा विधी आहे. या देवस्थानचे अध्यक्ष अगदी संस्थान ट्रस्ट झालं आणि तिथपासून तर शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी संस्थांची सेवा केली, भैरवनाथाची सेवा केली. आता जुना सगळा इतिहास जर पाहायचा ठरला तर आज कीर्तन जवळजवळ सगळं त्यांची जी काही कीर्ती राहिलेली तेच वर्णन करण्यामध्ये आपण कीर्तन करणार आहोत. अशोकराव कोलते हे आज सगळं वैभव आपल्याला दिसतंय. हा सभामंडप आहे, कीर्तन मंडप आहे, पाकशाळा आहे, पुढं महाद्वार आहे, त्याच्या पुढं गोपूर महाद्वार आहे आणि पुढं भव्य दिव्य भगवान श्री कालभैरवनाथाचं मंदिर आहे. संपूर्ण परिसर आहे, संपूर्ण वाल कंपाऊंड आहे, भक्तनिवास आहे. या ठिकाणी संपूर्ण ही स्वच्छता झाडं झुडपं हे सगळं जे श्री कालभैरवनाथाचं वैभव आहे हे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान. ज्यांच्या आशीर्वादानं श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांच्या आशीर्वादानं आणि पूजनीय गुरुवर्य श्री गुरु बाबाजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आज्ञेनं सन्माननीय वैकुंठवासी अशोकरावजी कोलते पाटील अध्यक्ष यांनी सर्व त्यांच्या काळातील आणि आताही जे सर्व विश्वस्त मंडळ आहे या सर्वांना बरोबर घेऊन बाबाजी जसं सांगतील इथं असं करायचंय, हे भक्तनिवास असं बांधायचंय, हा कीर्तन मंडप असा करायचा, ज्या ज्या वेळेस जशा सूचना दिल्या त्या त्या सूचनेचं तंतोतंत पालन करून हे वैभव बाबांच्या मार्गदर्शनानं आशीर्वादानं अध्यक्षांनी हे आत्तापर्यंत उभं करून सांभाळलेलं आहे. विठ्ठल 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 पहिली गोष्ट इथं जर हे उभं राहण्याचं कारण जर कोणतं असेल, परमार्थ मार्ग, ते कीर्तन असेल, या ठिकाणी हे सगळं अगदी जसं देवगडला आहे, जसं ज्ञानेश्वरी मंदिरात आहे, जसं इतर तीर्थक्षेत्रावर पारमार्थिक कार्य जे आहे जसं चालतंय तसंच हे करण्यासाठी काही गोष्टी इथल्या बंद कराव्या लागल्या.
काही चांगलं करायचं ठरलं तर काही बंद करावंच लागतं. मग काय होतं, पहिलं आपलं होतं पण देवदेवच होता, पण तो वेगळा देवदेव होता. त्यालाही देवदेव म्हणत होते. मग तो देवदेव कोणता होता आपल्याला माहिती आहे. कोणता देवदेव चालत होता? यात्रेलाही देवदेव, 5 रविवारालाही देवदेव, मधल्या रविवारालाही देवदेव. पण ते देव दुसऱ्याला जीवदान देतो. पण आपला देव असा होता देवदेव का दुसऱ्याचा बळी घ्यायचा देवदेव होता. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हे सगळं श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबाला आवडत नव्हतं. बाबाजी इथे यायचे, कुंडात आंघोळ करायचे, सरळ निवासाला नाथबाबांकडे निघून जायचे. असं रविवार आणि यात्रा जर जवळ आली तर बाबाजीचं अंतकरण तिळतिळ तुटत होतं. कसं? त्याला संत म्हणतात. पै काय पायी काटा नेहटे, व्यथा जीवे उमटे, तैसे फोडे संकटे पुढीला चेने, का चिखली रुतली गाय, धड भाकड पाहे, तेचे ग्लानी होय काला भुला. असं जीवन बाबांचं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांचं अंतकरण तुटायचं. पण काय करणार, बाबाजीला काही बोलता येत नव्हतं. श्री गुरु बाबाजींच्या माध्यमातून, श्री गोरेबार बाबांच्या माध्यमातून बाबांनी आज्ञा केली, प्रेरणा केली, आशीर्वाद दिला. आणि श्री गुरु बाबाजींनी या ठिकाणी सर्वांना एकत्र घेऊन मग त्या काळात जे सहकार्य करणारे जे असतील, काही दिवंगत झाले असतील, काही असतील ज्यांनी हे सहकार्य केलं. कशासाठी? या ठिकाणची ही पशु हत्या बंद होण्यासाठी. पहिली गोष्ट. हे नंतर झालं, हे गोड दिसते, पण आधी काय झालं की ती काट्या कोट्या, एखादं वावर फार सुंदर दिसतं, अरे पण तिथं पहिले अडेबाबळी होत्या, एकडं टाकड होती. पहिले त्या तोडल्या, खोडं काढले, हावर केलं, काहीच नव्हतं. मग पाईपलाईन केली, इथपर्यंत लाईट गेली, आणि मग खत टाकलं, आणि मग तुम्हाला वा 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 काय बागायत जोरात आलो. आज हे एवढं बागायत दिसतं ना, याच्या पाठीमाग फार कष्ट आहेत, फार कष्ट आहे. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. दुस्तर मार्ग मोडला आणि सुलभ आणि अगदी मस्त सुंदर धोपट राजमार्ग हा पारमार्थिक बाबांनी उभा केला. बरीचशी नावं आहे त्यामध्ये, जुने माणसं सगळे आहेत या ठिकाणी. बाबांजी उभं राहिले, परिसर उभा राहिला, ग्रामस्थ उभे राहिले. बाहेरून जिल्ह्यातून, बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे लोक होते. सोपी गोष्ट नव्हती एवढी. एवढं पूर्वीची परंपरा बंद करणं एवढ्या सोप्या गोष्टी नाही. कितीतरी प्रयत्न होतोय आज परिसरामध्ये, जवळ आहे, पण हिंमत नाही होत कोणाची बंद करण्याची. आज बरेच प्रयत्न करतात, पण इथं बाबाजी उभं राहिले आणि बाबा, सर्वांची श्रद्धा बाबांजीवर होती, म्हणून हे पशुहत्या बंद. सांगू तुम्हाला, त्या काळातली हे जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही होते आहेत, काही
काही गेले दिवस झाले, श्रीराम लागू, डॉक्टर श्रीराम लागू, स्वर्गीय निळू फुले हे सुद्धा यामध्ये सामील होते. त्याच्यानंतर आपल्या परिसरातले आरगडे बाबा, बाबा आरगडे, या पशु हत्यामध्ये बाबाजीला खूप मोठी साथ दिली त्यांनी, बरं का. त्याच्यानंतर आज या अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रामध्ये कार्य करतात. त्यावेळेस आपल्या नेवाशाला PSI म्हणून हौदार बुधवंत साहेब होते, त्यांनीही खूप मोठं सहकार्य केलं त्यावेळेस. आणि म्हणून बाबाजींना ह्या सर्व गोपाळांना, या सर्व मावळ्यांना बरोबर घेऊन पहिलं या ठिकाणची ही जी वाट होती, ह्या ठिकाणची जी परंपरा होती, आणि ती परंपरा खंडित करून पशुहत्या बंद झाली. आणि मग तिथून पुढं ह्या त्रिकाल भैरवनाथ देवस्थानचा विकास होण्याला सुरुवात झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. आता कुठल्या गोष्टी एकाएकी होत नाही. मग सहज अशा प्रकारचा पुढं प्रस्ताव आला. गावातले सर्व त्या काळातली माणसं त्यांनी म्हणलं ते म्हणजे आपण ट्रस्ट केलं पाहिजे. सर्वानुमते काय भगवंताची भैरवनाथाची इच्छा असेल, अध्यक्ष म्हणून अध्यक्षांची निवड झाली. ऐकता ना अध्यक्ष? ऐकते अध्यक्ष, ऐकते. अध्यक्षांची निवड झाली. जे अध्यक्ष त्यावेळेपासून झाले, एकमेव अध्यक्ष आहे या ठिकाणी, या तालुक्यामध्ये. मी तरी म्हणतो का पहिले अध्यक्ष झाले आणि शेवट अध्यक्ष होऊनच जीवन संपलं. पुन्हा राजीनामा हा विषय नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवा करता करता एवढा मोठा अशा प्रकारचा विश्वास, एवढी मोठी श्रद्धा भैरवनाथावर, इतकी श्रद्धा, आलोट श्रद्धा. रोज सकाळी घरी स्नान करायचं, भैरवनाथाचं दर्शन करायचं. हे आता आपल्याला दिसते, पण याच्या अगोदरचा काळ फार कठीण होता. इथं मंदिर होतं वैकुंठवासी मौनी बाबांनी बांधलेलं मंदिर. आपल्या प्रत्येकाच्या एकरी अशी काहीतरी वर्गणी बसवलेली होती आणि त्यांचं काम लय कडक होतं. बाबा म्हणले आता इथं हे पहिले असे करणारे लोक होते, हे असे सरळ 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 होणार नाही. यांना सरळ करणारे सुद्धा लोखंड वाकलेलं आहे, त्याला सरळ करायचं म्हणलं तरी सरळ करता येईल का त्याला? त्याला कुठं काय अशा प्रकारचं भट्टीत घालावं लागलं. आणि त्याला घन आणणारा सुद्धा तसाच पाहिजे ना, ठोकून काढणारा, सरळ करणारा. बाबाचा स्वभाव शांत. त्यांनी हे काम मौनी बाबाकडे दिलं, आपले हे सगळे लोखंड सरळ करायला. मग त्यांनी भट्टी पेटवली इथं. भट्टी पेटवून पण ते कोणासंग बोलत नव्हते, मौन होते. मौनी बाबा म्हणजे मौनच. त्यांनी सगळे उतारे काढून ठेवलेले होते, कोणाचं किती एकर आहे त्याच्या घरी जायचे, एकदा वॉर्निंग द्यायचे, भाऊ म्हणलं बाबा देतो, कधी कधी बरं उद्या उद्या हजर तिथं. उद्या नाही आला आणि परवा नाही आला ना, मग त्यांचे तिथं गेल्यावर तो नाही म्हणला का, होते केस त्यांचे, पण ते असे सरळ होत होते. मग असा राग यायचा त्यांना. आणि काठी अशा हातात, ती काठी पाहिली का लोक ताबडतोब म्हणजे बाबा देतो देतो, पण हाणू नका. कोणासाठी हो? हे मंदिर उभा करण्यासाठी. एवढं सोपं नव्हतं. एकरी जी वर्गणी होती ती वर्गणी त्यांनी गोळा केलीच केली आणि सभा मंडपासह या ठिकाणी शिखराचं मंदिर उभा केलं. आणि तिथून पारायणाला सुरुवात झाली. बाबाजींना किती आनंद झाला असेल. मंदिर झालं, पशुहत्या बंद झाली. अध्यक्षांना सांगून मग हे सगळं काम सुरू झालं विश्वस्त मंडळीच्या माध्यमातून. मग त्यावेळेस पहिला पारायण सप्ताह झाला आणि त्या पारायण सप्ताहामध्ये पहिली पारमार्थिक या ठिकाणी ही पारायणाची सुरुवात, हरिपाठ, कीर्तन, रामायण काय असेल ते सुरुवात जर कोणी केली असेल तर वैकुंठवासी नाशिकेत महाराज कोरेकर यांनी पारायण करावं. दुपारी रामायण करावं, हरिपाठ करावा. इथले मुलं घेऊन त्यांना हरिपाठ शिकवावा. जोपर्यंत त्यांना आयुष्य होतं तोपर्यंत इथली पारायणाची सेवा त्यांनी केलेली. ते महाराज होते पण त्यांनी एक टांगी कधीच लावली नाही, दोनच टांगी. आणि सांगू तुम्हाला, हा संबंध नाशिक महाराजांचा या परिसरामध्ये कसा आला तर त्याचं कारण अध्यक्ष फार फार मोठा अशा प्रकारचं या ठिकाणी या त्यांच्या जीवनामध्ये अनेक अनेक गोष्टी साम्यतेनं घडून आलेल्या आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल. बाकी आमचं ही त्यावेळपासून पारायणचं आतापर्यंत भगवान कालभैरवनाथ पारायण करून घेतात. आता अधिकशा अधिकम फुलम बाबा बोलत राहतात. पहिले एकटेच होते नाशिकेत महाराज रामनाथ महाराज, आता 102, 203, 204 गावामध्ये एवढी महाराज मंडळ झाली. आता सोमनाथ महाराजापर्यंत विजय महाराज आहे, लक्ष्मण महाराज आहे, गणेश महाराज आहे, सोमनाथ महाराज आहे. ही सर्व मंडळी तयार झाली. पण त्यावेळेस कोणीच नव्हतं. आम्ही दोघंच राहायचो. हरिपाठाला वाजायला आम्ही, कीर्तनाला वाजायला आम्ही, रामायण वाजायला आम्ही. सगळं 2 माणसाचं 4 in 1 काय असेल तर तेवढं. आणि स्वभाव आज कोलते पाटला अध्यक्षांचा स्वभाव म्हणजे अगदी तंतोतंत स्वभाव. अतिशय जे सांगितलं बोले तैसा चाले, बोललं आणि ते जर केलं नाही, त्याच्यात जर बदल केला मग त्यांना फार राग यायचा. पहा बरं का तुम्ही काय म्हणले होते, लगी बोट करून तुम्ही काय म्हणले होते, पहा बरं का तुमचा शब्द काय आहे, तुमचा शब्द काय आहे, ते शब्द धरायचे. अगदी एकदम खरं लागायचं. प्राण जाए पर बचन न जाए, प्राण जाए पर बचन न जाए, प्राण जाए पर वचन. आवाज कमी करा. प्राण जाए पर वचन न जाए, रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाए. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम जय जय. असं गोड रामायण करायचे नाशिकेत महाराज. अमृत रामायण त्यांनी लिहिलेलं. आणि अध्यक्षांनी त्यांना, बरं तुमची काय इच्छा आहे नाशिकेत महाराज सांगा. नाशिकेत महाराज आमचं काही नाही, आम्ही पार मारतो कुठं, आम्हाला काही नको. पहा बरं ते बोलून घ्यायचे, नाही तर सांगा. तर म्हणे नाही. आणि जे त्यावेळेस पहिल्यानं पायंडा पाडला ना त्याच्यावर अवलंबून असतं बरं काही. हा पायंडा तिने लावून दिला असता, नाही बाबा मग आता रामनाथ महाराज बी आहे, मग आम्हाला काही कळत नाही, मग काल्या त्याची काही कळत नाही. त्या काळात जसं असेल तसं, जी हाजरी असेल तसं. पहिले हाजरीवर होते काही बी कार्यकर्ते अशा हाजरीवर म्हणते, मग तिकडं काय रोज भेटत तुम्हाला, मग तशी हाजरी देऊ तुम्हाला. अध्यक्षांनी सांगितलं तुमचे कष्ट नको, तुम्ही सांगा आम्हाला. महाराज म्हणले नाही, इथं करायचं ना, इथं आम्ही सर्वस्वी आमच्या समर्पण भावनेतून करू, आम्हाला कुठलीही बिदागी नको, काही नको. आणि जो पायंडा त्यांनी पाडून दिला तो आत्तापर्यंत इथं जे महाराज आहे गावातले जेवढे काही असतील, हो एक गोष्ट आहे, पारायण करणारे महाराज मंडळी यांना वस्त्रदान अध्यक्षांनी तेव्हापासून सुरू केलं तर आत्तापर्यंत ही सर्व त्यांनी चालवलं. काल्याच्या दिवशी फक्त कोणत्या सप्त्याला, जन्माच्या सप्त्याला पारायण वाचक असेल, महाराज मंडळी मोजकी असेल, त्यांना वस्त्रदान बस म्हटले आम्हाला तेवढंच आहे. आणि ती परंपरा आत्तापर्यंत त्यांनी ती सर्वांनी चालवली. अध्यक्षापासून नाशिकेत मारापासून परमार्थाला सुरू झाली आणि आपलं भाग्य. मग आता हे उभं केलंय, पण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मग वर्षातून 2 सप्ते बाबांनी सांगितलं, 2 सप्ते करायचे. कालभैरव अष्टमीचा कार्तिक स्नान पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात होतो आणि 9मीला काल्याचं कीर्तन गुरुवारी बाबांचं मी कीर्तन करत जाईल. पण गुरुवार नसेल तर बाबांचं कीर्तन, आणि गुरुवार आला तर मग दुसऱ्या संत महात्म्यांचं कीर्तन. आणि दुसरा सप्ताह 3 दिवसाचा जो यात्रेच्या निमित्तानं, जी यात्रा पारमार्थिक झाली, जी यात्रा या ठिकाणी बाकीचं होतं ते बंद होऊन हरिनाम कीर्तन, शिवलीला अमृत पारायण सुरू झालं, त्याही काल्याचं कीर्तन गुरुवारी बाबाजी करायचे. आणि पुन्हा पौष रविवारातले जे 5 रविवार आहे त्या रविवारामध्ये 3ऱ्या रविवारी म्हणा, 2ऱ्या रविवारी म्हणा, श्री गुरु बाबाजी तेव्हापासून तर आतापर्यंत त्या पौष रविवारात 1 दिवस दर्शनाला, अष्टमीच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं इथं कीर्तनाला, आणि यात्रेच्याही कीर्तनाच्या निमित्तानं श्री गुरु बाबाजी
आपल्या गावामध्ये आपल्याला मार्गदर्शन आशीर्वाद देण्यासाठी वर्षातून 3 वेळेस आजही येतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता अधिकस्य अधिकम फलम. आता पूजनीय स्वामीजी आल्यापासून जन्माचा सोहळा स्वामीला आणि जर अशा प्रकारचं दुसरं आलाच गुरुवार आला तर मग दोघांनाही येता येत नाही. मग आपल्या परिसरात बाबाजी सांगतील त्याचं आपण काल्याचं कीर्तन. हे सगळं नियोजन कोणी पाळलं? कीर्तन घ्यायचे, कीर्तनाच्या अगोदर स्वतः बाबाजीची तारीख घ्यायची. सर्व विश्वस्त मंडळी आधी देवगडला जाणार. श्री गुरु बाबाजींचं काल्याचं कीर्तन तर त्यांनी लिहूनच ठेवलेलं असायचं. बाबाजींनी सांगायचं हे कीर्तन घ्या, ते कीर्तन घ्या, ते कीर्तन घ्या. त्यांनी सांगायचं आणि मग यांनी हे सगळं अशा प्रकारचं नियोजन करायचं. हा सगळा अशा प्रकारचं ही जी काही पद्धत आहे आणि या ठिकाणची ही सगळी आचारसंहिता अध्यक्षांनी त्यांच्या जीवनामध्ये काटेकोरपणाने पाळली. पाहता मौनी बाबांनी बांधलेलं मंदिर, एक गोष्ट मला भाऊसाहेबांनी सांगितली. मंदिर झालेलं होतं पण त्याच कालखंडामध्ये गळा मोकळा होता. कोणाचा? अध्यक्षांचा तसा गळा मोकळा होता. म्हणजे कुठं लक्षात आलं? देवगडच्या तपोभूमीमध्ये भरीत वांग्याचा एक अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला अध्यक्ष मौनी बाबा समोर होते. तिथं कशाला? बरोबर ना, प्रसादाला होते. पण बाबांनी सहज पाहिलं अध्यक्ष, त्यावेळेस ती गोष्ट असेल. मग गळा मोकळा होता म्हणजे माळ नव्हती. त्यांनी स्वतः नाही म्हणले, मग मौनी बाबाला सांगितलं, बाबा अध्यक्षाचा गळा मोकळा आहे बरं का, अध्यक्षाचा गळा मोकळा आहे. मौनी बाबा म्हणून ते होईल सगळं आता. म्हणजे एवढं लक्ष माणूस. अहो हे बदलायसाठी जेवढे कष्ट आहे तेवढे माणसं बदलायसाठी फार कष्ट आहेत. आणि संतांनी नुसतं मठण मंदिर बदलले नाही, इथलं तर बदल केलाच केला, पण प्रत्येक माणसात सुद्धा बदल कसा होईल हे कार्य श्री गुरु बाबांनी केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल श्री गुरु बाबांच्या हाताने माळ मिळाली आणि भगवंताची भैरवनाथाची सेवा सुरू झाली. ती सेवा आज आपण पाहतो. मग मोठं मंदिर झालं, गोपूर झालं, भक्तनिवास झालं, हे सगळं कार्य झालं. पण हे कार्य करत असताना अनेकांनी इथं सेवा केलेली, अनेक जणांनी इथं सेवा केली. कोणी कोणी सेवा केली असेल आजही करतात. हे सर्व विश्वस्त मंडळी तर आहेत, पण काम करत असताना पण अध्यक्षच एक होतं, कोणी असू नाही तर नसू, नाही पाणी मारायला कोणी भेटलं तर स्वतः आज पाणी मारायचं, स्वतः पाणी मारायचं. आणि त्या कालखंडामध्ये आता तुम्ही सचिव झाले, पण एक काळा असा होता सगळ्या किल्ल्या त्यांच्याकडेच होते. आम्हाला पकवाज लागला तरी ते हाताने जाऊन कर उघडायचं. इथं एवढीच एक खोली होती पाठीमागं. भजनी मंडळीने कार्तिकमध्ये काकडा तिथंच करायचा. हे मंदिर नव्हतं त्याच्या बी अगोदर. एकादशीचं भजन तिथंच करायचं. सगळं काय लागण ते कोणाला त्यांनाच मागायचं सगळं. त्यांच्याकडं सगळं नियोजन असायचं. पण हे सगळं एक एक सेवेकरी तयार झाला, माणसं तयार झाले. पहिला तिथून पेटी उचलायची, वैरवापाशी नेऊन ठेवायची. कोण होतं ते उचलायला? आठवण येते त्या माणसाची मला, लक्ष्मण कमानदार. बरोबर आहे का नाही? लक्ष्मण कमानदार शेवटपर्यंत इथं सेवा केली आणि इथंच दिया ठेवला महाराज, इथं दिया ठेवला. असे कितीतरी माणसं आहेत सेवा करणारी भैरवनाथाची, आजही सेवा करतात. त्यामध्ये आमचे कतृतात्या हरदे ते सेवाधारी. त्याच्यानंतर आमचे श्रीधर भाऊ नांगरे, रविवारी चुकणार नाही वारी. त्याच्यानंतर दुर्जनापा भोंगळ नाही का, ही सर्व मंडळी आहे. आणि पहाटे आरतीला लक्ष्मण भाऊ कोलते, दिगंबर भाऊ घोरपडे आदी करून जे काही पहाटे येतात, स्नान घालतात आणि भैरवनाथाची आरती करतात. संध्याकाळच्या महिला आरतीला सांगितलं पाहिजे या गोष्टी. इथं पुजारी नाही महाराज कोणी, आता पुजारी नाही होते, काही काळ पुजारी होते ते करायचे. पण या मधल्या कालखंडामध्ये अध्यक्ष एवढे आजारी असताना सुद्धा स्वतः घरी नैवेद्य स्वयंपाक तयार करायचा, त्यातला नैवेद्य घ्यायचा, मुलाला कळत नाही आणि स्वतःला चालत
तब्येत जर बरी असेल तर बरोबर सकाळचा नैवेद्य श्री काल भैरवनाथाला त्यांनी अव्याहातपणे अर्पण केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला प्रत्येक वेळेस आल्यानंतर बाबांनी सगळी पाहणी करायची आणि मग हळूच अध्यक्षाला हे काम सांगायचं, हे झालं पाहिजे. आता सर्व विश्वस्त मंडळी सगळ्यांनाच उपदेशून सांगतात. भाग्यवान जीवनामध्ये जेवढे जेवढे कीर्तन झाले असतील, जेवढ्या जेवढ्या वेळेस बाबा आले असतील त्याही कालखंडामध्ये श्री गुरु बाबाजींना या सर्व मंडळीच्या मार्फत हार घालण्याची जी सेवा मिळाली ती सगळे म्हणायचे अध्यक्ष तुम्हीच घाल, हे घालायचे. पण अध्यक्षाला ती मान होते, अध्यक्ष त्यांना हार घालायचे, श्री गुरु बाबाजीला हार घालायचे. संतांची संगती घडली, संतांनी सांगितलेली सेवा केली आणि श्री काल भैरवनाथाचं हे संस्थान जगाच्या नकाशावर कालच्या रोजी रविवारी पुण्याहून माणसं इथं भावी भक्त आले होते. पण आपल्याला आता सर्प दिसत नाही, विंचू डसत नाही, सर्प दिसत नाही, विंचू डसत नाही, कारण तेच विषारी राहिले नाही. त्यांनी विष कुठं सोडलं, त्यांनी विष सोडलं जमिनीमध्ये, आणि जमिनीत आम्ही अन्न पिकवलं, ते कोण खातो? आपण. मग सगळ्यात विषारी कोण झाले? आता विष आहे पण बाबा म्हणले विकाराचं विष आहे, आणि हे विकारातही विष उतरायचं असेल तर आपल्याला काल भैरवनाथांचा जय जयकार करावा लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. जीवनामध्ये हा सगळा आतापर्यंतचा प्रवास फक्त एक सेवक म्हणून, अध्यक्ष म्हणून नाही, काल भैरवनाथाचा सेवक आहे. ज्या ज्या वेळेस ते आजारी पडायचे त्या त्यावेळेस अंतःकरणामध्ये फक्त भाव त्यांचा फक्त भैरवनाथाचाच असायचा. भैरवनाथाचं भजन अंतःकरणामध्ये, भैरवनाथाचं दर्शन, आणि एक त्यांना शाश्वती होती, श्रद्धा होती, या सर्व संकटातून मला तो सोडवणार आहे, आणि सोडवायचं, सोडवलं. ज्याची खरी सेवा सेवा, ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा सेवा, ज्याची खरी सेवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, जीवा करिता स्वामी सर्वात अधिकाधिक आनंद, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, करिता स्वामी सर्वात अधिकारी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक तिन्ही कार्य ज्यांच्या हातातून घडले असे अध्यक्ष अशोकराव कोल्हे. सामाजिक बर का, धार्मिक आहे की नाही, आणि कौटुंबिक, आध्यात्मिक, ह्या सर्व कर्म त्यांच्याकडून घडले. लग्न कार्य अतिशय सगळ्याच्या दुःखामध्ये सुखामध्ये सहज हजर हजर राहून सगळं पार पाडलं. आणि जीवनामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये सुरुवातीला मी सांगितलं की इथं आतापर्यंत हे जे वैभव आपल्याला दिसतंय त्या सर्व विश्वस्तांना बरोबर घेऊन, गावांना बरोबर घेऊन, बाबांनी सांगितलेल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करून इथलं एक दगड ना दगड, पत्रा ना पत्रा, वीट ना वीट त्यांच्या नजरेतून सुटलेली नाही, आणि एकीनं एक थेंब अशा प्रकारचा प्रेमाचा या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी आटलेला आहे. आणि म्हणून शेवट त्या माणसाचा कसा होईल हो? गोडच होईल का नाही? ज्यांनी देवासाठी आणि धर्मासाठी ज्यांनी बलिदान केलं त्याचीच कीर्ती राहते. माणसाला मरण यावं, पण एक तर सीमेवर यावं लढता लढता, नाही तर दुसरं मरण यावं परमार्थ करता करता. विठ्ठल काय सरलं पाहिजे आणि काय उरलं पाहिजे,
जीवनातलं सगळं सरावं, काम क्रोध लोभ मोह मत्सर हे सरावे आणि जीवनात कीर्ती उत्तम उरावी. ती कशानं उरते? एक तर सीमेवर लढून मरण आलं तर, आणि परमार्थ करून मरण आलं तर. नाही तर माणसं मरतात हो, मरतात माणसं. कसे मरतात? अपघाती मरतात, घेऊन मरतात, पिऊन मरतात, खाऊन मरतात, धडक लागून मरतात. हे मरण कसं आहे? हे मरणच नाही आहे, याला मरणच म्हणायचं, हा मृत्यू आहे. पण मरण कशाला म्हणावायचं? तू कामाने कामरण्याची पारमार्थिक कर्म करता करता मरण येणं आणि देशाची सेवा करता करता मरण येणं हे उत्तम कीर्ती आहे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले, कमी करा अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखे संसार, ज्योती सम जीवन जगले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे तो तुरुंग तो उपवास सोसिला किती वनवास हिम शिखरी ध्वज फडफडले ते अमर हुतात्मे झाले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. एक सीमेवर मरण येणारा त्याचं वीर मरण आहे आणि परमार्थिक कर्म करून मरण येणारा ते साधू मरण आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. संसारिक असेल तरी साधू सारखं जगता येत नाही. ज्याचं जीवन स्वतःसाठी नव्हतं, सगळं दुसऱ्यासाठी होतं, असं करता करता एक दिवस, कोणता दिवस उजाडला तो पहा तुम्ही. अध्यक्षाच्या बाबतीमध्ये विधीला, अंत्यसंस्काराला आणि मरणाला 3 गोष्टी घडून आलेल्या आहेत. ते पुन्हा सांगेल तुम्हाला. ज्या दिवशी शेवटचा श्वास अध्यक्षांनी घेतला त्या दिवशी वार होता गुरुवार, आणि गुरुवार असून त्या दिवशी पुण्यतिथी होती श्री संत चोखोबरायांची पुण्यतिथी. अरे ज्याचं जीवन चोख आहे त्याला पांडुरंग परमात्म्या आपल्या चरणाजवळ जागा देतो. आपल्या चरणात चोखोबरायासारखं जीवन, चोख जीवन, सेवा केली. चोखोबरायांनी सुद्धा हेच काम केलं ना हो. मंगळवेढा भवती कुस घालावया, महारासी न्यावया कुस आले.
कोस बांधता बांधता कुस बांधता बांधता ती भिंत कोसळते आणि चोखोबराय गत प्राण होतात. पांडुरंग परमात्मा सांगतात भक्ताला, माझ्या चोखोबरायच्या अस्थी आणा आणि माझ्या चरणाजवळ पुढं चोखोबाची पायरी तिथं, आणि तिथं अस्थी त्या ठिकाणी समाधी दिली चोखोबरायला. म्हणजे मरण कधी आलं? गुरुवार, चोखोबरायची पुण्यतिथी. त्याला दशक्रिया कधी आली? दहावा कधी आला? दहावा कधी आला? दहावा आला त्या दिवशी, ज्या दिवशी शनी अमावस्या होती. शनी अमावस्या, ज्या शनी शिंगणापूरचे अध्यक्ष होऊन गेले वैकुंठवासी बाबूराव वानकर, आणि त्यांना तीच पदवी आमचे विश्वस्तांचे चिरंजीव ते असणाऱ्या लीलाबाई नलूबाई नांगरे यांचे चिरंजीव मोठे विलास भाऊ नेहमी म्हणायचे इथं आल्यानंतर, बानकर भाऊ, अहो बानकर साहेब, यांना बानकर म्हणायचे. कारण ते असं साधं भोळं जीवन होतं बानकरांचं. आणि अध्यक्षांचं ते उपरणं, ती टोपी, तीन गोंड्याचा शर्ट, पायजामा, साधं भोळं जीवन, साधं जीवन. पण जीवनभर ज्या भैरवनाथाची सेवा केली, भैरवनाथ आणि शनिराज हे एकमेकांच्या अशा प्रकारचं फार प्रेमाचं स्थान आहे अंतःकरणामध्ये. आणि म्हणून दशक्रिया विधी झाला, तो झाला शनी अमावस्येला, आणि आज 13वा होतोय. आज काय हो? आज काय आहे? आज सुद्धा फार महत्वाचा दिवस आहे. आज जर काय असेल ना, चतुर्थ्या बऱ्याच आहेत, प्रत्येक महिन्याला चतुर्थी येते. पण एखाद्याला नवीन चतुर्थी धरायची असेल तर तो कधी धरतो? मंगळवार असावा आणि मग चतुर्थी यावी, आणि ती ही अंगारकी असावी. आज अंगारकी चतुर्थी आहे, आणि या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी वैकुंठवासी अशोकराव अध्यक्ष कुलते साहेब यांचा 13वा संपन्न होते. हे 3 या ठिकाणी अशा प्रकारचे फळं जुळून आलेले, आणि 13व्याच्या निमित्तानं विठ्ठल 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 असं जेवणामध्ये कीर्ती रूपानं त्यांची कीर्ती शिल्लक आहे तोपर्यंत देवस्थानच्या या ठिकाणी निमित्तानं राहणार आहे. परिवाराला त्यांची आज आठवण आहे, सगळ्यांना त्यांची आठवण आहे. आणि भाऊ सुद्धा अगदी त्यांना जे मिळाले, सगळा परिवार जो मिळाला, हा अगदी रामाला जसे भाऊ मिळाले तसा मी म्हणेल तसा परिवार त्यांना मिळाला. त्यांचे पाठीमागं आता त्यांच्या कमाताई गंगा भागीरथी कमाताई पत्नी आहेत. त्यानंतर मुलगा एकच आहे, संदीप अशोकराव कुलते. त्यानंतर 3 मुली आहेत, 2 भगिनी आहेत आणि 3 भाऊ आहेत. 3 मुली कोणत्या? तो मंदाबाई बापूसाहेब शेळके, मंदाबाई बापूसाहेब शेळके, गंगा भागीरथी पुष्पा गोरक्षनाथ तवले, आणि तिसरी सौभाग्यवती लता राजेंद्र कासने कसावणे. आणि त्यानंतर हे 3 भाऊ आहेत, रामधन मुरलीधर कुलते, लक्ष्मण मुरलीधर कुलते आणि बाबासाहेब मुरलीधर कुलते. अत्यंत भावाभावाचं अगदी प्रेमाचं नातं, सुंदर अशा प्रकारचं त्यांचं नातं आहे. आणि 2 भगिनी आहेत, सुमनबाई सौ सुमनबाई विष्णू गरड, आणि त्याचप्रमाणे सौभाग्यवती नंदाबाई रमेश काळे. पाठीमागे एकदाच पाहिलं, थोडं थोडं आठवतं म्हणून. असा हा संपूर्ण परिवार आहे. आपल्या जीवनामध्ये विधीत 3 प्रकारचे दोष घडतात, आणि त्या दोष घडल्यामुळं त्या पितरांना सद्गती प्राप्त होत नाही. पहिला दोष आहे आस्ती दोष, दुसरा दोष आहे रक्त दोष, आणि तिसरा दोष आहे जन्मदोष. ऐकून ठेवा बरं का, हे 3 मिळून पितृदोष आहे. किती? 3 मिळून पितृदोष आहे. आस्ती दोष कशाला म्हणतात? आस्ती दोष त्याला म्हणतात, अंत्यसंस्कार झाले, रक्षा सावडली, आणि रक्षा भरून त्या आस्ती घेऊन आपण कुठं टाकतो म्हणण्यापर्यंत विसर्जित कुठं करतो? गंगेमध्ये विसर्जित केल्या पाहिजे. आस्ती कुठं गेल्या पाहिजे? गंगेमध्ये गेल्या पाहिजे. मग गंगेत न जाता जर त्या आस्ती विखुरल्या
त्या अस्थीवर मलमूत्र विसर्जन झालं. काही ना त्या अस्थी गाडग्यात भरून ठेवल्या, काही ना त्या अस्थी तांब्याच्या तांब्यात भरून ठेवल्या आणि आमची पितरांची आठवण म्हणून थडके बांधून ठेवले. काय करून ठेवलं? थडके बांधून ठेवले. पहिला दोस्त तिथंच घडला. ते पितर ना वर गेले ना खाली राहिले, मग ते गेले अधोगतीला. त्याचं जर उत्तर ऐकायचं असेल तर गीता ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे व्यासांनी. संकरो नरकायैव कुलघ्नानाम कुलसच पतंती पितरो हे शाम लुप्त पिंडोदकक्रिया. पिंडदानाची क्रिया लुप्त जर झाली, त्याच्यामध्ये हे सगळं आलं बरं का, अस्थिदोष विसर्जन. पितर तिथं काय करतात? अधोगतीला जातात आणि स्वर्गाला न जाता ते पितर पुन्हा खाली येतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात. तरी पितर काय करती कैसेने स्वर्गे वसती म्हणून ती हे ते कुळापाची. ते त्याच्या कुळाकडे येतात. कोण? पितर कुळाकडे येतात. आणि मग काय करतात कुळाकडे येऊन? ऐका बरं का आता. कोणते पितर कुळाकडे येतात? ज्याचं अर्ध म्हणजे पिंडदान झालं नाही, तिळंजली झाली नाही, ज्याच्या आस्ते गंगेत गेल्या नाही, ज्याचा 13वा झाला नाही तोही शुद्ध, ज्याचा वर्ष श्राद्ध महिने झाले नाही तोही यथात अगदी व्यवस्थित. मग ते पितर जर झालं नाही तर स्वर्गात जात नाही, ते कुळाकडे येतात. आणि कुळाकडे येऊन हे 3 त्रास त्या पितरामुळे होतात आपल्याला. पहिला त्रास, तुमची संतती होत नाही, झाली तर जगत नाही, जगली तर वाढत नाही, आणि वाढली तर नीट मनासारखी वागत नाही. हा असणारा अस्थिदोषाचा परिणाम आहे. दुसरा दोष रक्त नावाचा दोष. कुळामध्ये एखादा अपघाती गेला असेल, अपघाती निधन झाले असेल, 101 प्रकारचे अपमृत्यू सांगितलेले, 101 प्रकारचे अपमृत्यू. असं रक्त सांडून जर एखादा गेला असेल आणि त्याचे विधी जर चुकीचे घडले असतील तर त्या दोषामुळं त्या कुटुंबात, त्या कुळामध्ये आरोग्य राहत नाही. काय राहत नाही? आपल्याकडून घडलेली दुसऱ्याची हत्या, त्याला म्हणतात जन्म नावाचा दोष. आता किती हत्या घडल्या असेल त्या काळात आपल्याकडून, बैरवाडीतून. प्रत्येक कुटुंबात होतं, आपल्या प्रत्येक कुटुंबात होतं ना. कारण आमचं कारण आहे बरं का, हा कारण कंदुरी हे प्रत्येक कुटुंबात होतं. मग सांगा किती हत्या घडल्या असतील? घडल्या का नाही? मग हे जे जीव आपल्याकडून गेले, ज्यांची हत्या घडली, पण सगळ्यात मोठी हत्या सांगितलेली आपलं पुण्य नष्ट होण्याची. आपलं पुण्य नष्ट होतं संपूर्ण. ते कशामुळं? तर स्त्री भ्रूण हत्या. आता काहीच करू नका, एकदा कधीतरी एका कुटुंबानं त्या ठिकाणी जा. मी तिथं गेलो होतो आणि मी पिंडदान केलं होतं. हे अभंगाच्या पिंड पदावरी, 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 पिंड पदावरी,
डोंबार कुमारी डोंबार कुमारी डोंबार कुमारी डोंबार कुमारी जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. तुमच्या जीवनामध्ये कुळामध्ये जर असे दोष घडलेले असतील, अस्थिदोष, रक्तदोष, जन्मदोष, आणि तुम्हाला जर संसारिक या सर्व गोष्टी जर अनुकूल नसतील तर बरं का, पारमार्थ तर सगळ्याला करायला सांगितला, कारण मोक्षाची गरज सगळ्याला आहे. परंतु संसार करत असताना या 3 गोष्टीची गरज त्याला संसारामध्ये जर मिळाल्या तर त्याचा संसार सुखाचा होतो. लक्षात ठेवा. रोटी कपडा और जसं मकान म्हणतात ना, तसं या 3 गोष्टी आहे: संतती, संपत्ती आणि आरोग्य. काहीला आरोग्य पण संतती धडायची नाही, काही ती संतती धडायची पण त्यांना काय घालावं याची पंचायत आहे. बरं, संतती आहे, आरोग्य आहे, पण संपत्ती नसेल. बरं, संतती आहे, संपत्ती आहे, पण घराला कोणालाच आरोग्य नसेल, तरी काय करता भाऊ? या 3 गोष्टी आपल्या जीवनात अत्यंत निगडीच्या आहेत. 3 गोष्टी, याच्यापेक्षा चौथी गोष्टच नाहीये. संतती, संपत्ती आणि आरोग्य, या 3 गोष्टी. आणि तुकोबरायांनी संशोधन केलं. हे तुम्हाला अंधश्रद्धा सांगत नाही तुकोबराय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, गीता ग्रंथ. तुम्हाला हे पाहिजे ना, कोण नको म्हणेल याला? कोण नको म्हणेल याला? सगळ्यालाच पाहिजे, आवश्यक आहे ते. आणि म्हणून त्यासाठी तुकोबरायांनी सांगितलं, जा. मी स्वतः गेलो. कुठे गेला तुकोबराय तुम्ही? ते म्हणले, पहिलं पिंडदान मी कुठे केलं? अस्थिदोषासाठी पिंडदान जगद्गुरु तुकोबरायांनी प्रयागराजला, तीर्थराज प्रयागला, हे तुकोबरायांनी त्या काळात सांगितलं. तरी आपल्याला समजाना म्हणून पूजनीय गुरुवर्य श्री गुरु बाबाजींच्या पूजनीय मातोश्री, काय सोहळा झाला महाराज. अंत्यसंस्कार असे सोहळे आपण डोळ्यांनी पाहिले, त्यावेळेस आपल्याला कळेल का केलं असेल असं. अगोदर जोपर्यंत आजारी होत्या तोपर्यंत रोज भजन, रोज बाबा तिथं. आणि योग तर असा आहे, गरुड पुराणानं सांगितल्याप्रमाणे 2 कर्म सांगितले: आतुरकालिक कर्म आणि और्वदेहिक कर्म. आतुरकालिक कर्म त्याला म्हणतात, मरणाच्या अगोदर जे घडतं त्याला आतुरकालिक कर्म म्हणतात. ते कर्म आईसाहेबाच्या जवळ घडलं. बाबांनी बसावं, लक्ष्मण महाराज होते, अजून भक्त परिवार होता. मरण्याच्या अगोदर 4 दिवस, 10 दिवस, 5 दिवस शास्त्र सांगतं, संत महंत त्याचं दर्शन व्हावं, संताचं दर्शन व्हावं, सत्पुरुष भेटायला यावेत. आईच्या जीवनामध्ये ते घडलं. आता स्वतः बाबाच एक महान संत आहेत, ते दर्शन रोज आईचं करत होते. आई किती भाग्यवान, किती पुण्यवान असतील. स्वतः स्वामीजी एक महान सत्पुरुष म्हणून अवताराला आलेले, ते आईचं दर्शन करत होते रोज. किती आई भाग्यवान असतील. त्याही पेक्षा आद्यगुरु शंकराचार्य, एक करवीर पीठाचे शंकराचार्य, तीही आले, त्यांनी दर्शन दिलं. त्यानंतर नर्मदा परिक्रमा, जे अन्न नाही, पाणी नाही, नर्मदेचं थोडंसं जल पिऊन आजपर्यंत जलावरच आहेत असे दादागुरु, तीही अचानक येऊन स्वतः पूजेने आईचं दर्शन करतात. काय भाग्य आहे. याला म्हणतात आतुरकालिक कर्म. आणि त्या ध्यानामध्ये होत्या. बेशुद्ध असणं, ध्यानात असणं वेगळं आहे. तेवढ्या अवस्थेमध्ये बाबाजीने आदल्या दिवशी म्हणले, सगळे या आतमध्ये. बसलो. काळी एक स्वर लावायला लावला. पहिला गीतेचा 8ठा अध्याय म्हणले बाबा स्वतः, सगळे बसून गीतेच्या 8व्या अध्यायाचं पारायण केलं. आतुरकालिक कर्म सांगतो मी तुम्हाला. 8व्या अध्यायाचं पारायण केलं. आमच्या महाराजाला सांगितलं, लक्ष्मण महाराजाला, तुम्ही अभंग म्हणा. जे जे अभंग सांगितले ते अभंग त्या करुण स्वरामध्ये हे म्हणत असताना बाहेर जेवढे बसलेले होते ना, ते सगळे ढासाढासा रडत होते. नेमकं हे म्हणतात कमून, काय झालंय आतमध्ये हे त्यांना सुद्धा कळत नव्हतं. पण बाबा हे का करत होते, का हे सगळं त्यांच्याजवळ घडलं पाहिजे. आणि या सर्व आतुरकालिक कर्मामुळं, भजनामुळं, या संत दर्शनामुळं, या दानामुळं त्यांना वैकुंठ प्राप्त व्हावा, ही संताची इच्छा आहे. आणि ते जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलंय ना, हे जर असं मरण तुम्हाला जर आलं तर मग ते आतुरकालिक कर्म आहे. आतुरकालिक कर्म पूर्ण पार पाडले. अगोदर सगळे विधी केले आतुर कर्म, म्हणजे जिवंत आहे तोपर्यंत. आणि नंतर देह ठेवला, काकडा झाला, सगळं काही झालं. आणि पहाटे आरतीच्या समयाला, आरतीच्या वेळेस देह आर्त झाल्या जाण्यासाठी म्हणून आरतीच्या वेळेस गेल्या. लक्षात ठेवा, कधी नाही.
जाणं सुद्धा. का झाकलिया घटीचा दिवा, नेनो काय झाले केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. असा देह ठेवला, श्वास बंद झाला, पूजनीय बाबाजीने मांडी दिली आणि शेवटचा श्वास बाबांच्या मांडीवर आई साहेबांना सोडला. तिथून पुढला सोहळा 7 तास लोक येण्यासाठी लागणार होते. 9 वाजेपर्यंत पुन्हा 8 वाजता म्हणायला लावला. औरवदी कर्म सुरू झाले बरं का. आता देह पडल्यानंतरचे कर्म. 9 ते 12 भजन. आलेले जगळ जिकडं सावली दिसेल तिथं बसून भजन करत होते. आणि अंतयात्रा एवढी झाली, एखाद्या सत्पुरुष संत महात्मा, तिथं म्हणतो संत महात्म्यांची होईल एवढी काही सांगता येणार नाही, पण संताच्या मातोश्रीची एवढी मोठी अंतयात्रा, एवढे सुंदर, एवढं भजन भक्ती सगळं, हजारो टाळकरी पखवादे सगळं, आणि ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषामध्ये आपण विसावा देतो महाराज, पण पुढे कांदेकरी मागण मागले पुढं होतो आणि टेकलं कधी निघून जातो. 1 तास पूजा चालू होती. 1 तास 1 ते 1.5 तास पूजा चालू होती. कशाची? विसाव्याची पूजा होती. त्यानंतर ज्यावेळेस संपूर्ण त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचे, चंदनाचे लाकडं होते, ब्रह्मवृंद मंत्रघोष म्हणत होते, आणि महाराष्ट्रातील सर्व वारकरी, दिग्गज वारकरी, आपले जगद्गुरु तुकोबराय नामदेव महाराज, या सर्व संत मंडळीचे ज्या निर्णयाचे जे अभंग आहे, निर्णयाचे अभंग, निर्वाणीचे अभंग आहे, हे अभंग गात होते. अशा भक्तिमय वातावरणामध्ये आणि एका संत महात्म्याच्या उपस्थितीमध्ये, मुलगा स्वतः संत आहे, नातू जिथं संत आहे, अशांच्या उपस्थितीमध्ये आईचे अंत्यसंस्कार त्या ठिकाणी अग्निसंस्कार झाले. हे आपण सगळे डोळ्यांनी पाहिले का नाही? याला म्हणतात सोहळा, याला म्हणतात, माऊलीनं म्हणतात तसा हा सोहळा. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजयाच्या परी. आता मला आस्तीसाठी बोलायचंय. तुकोबराय म्हणतात ना, आस्ती गंगेत गेल्या पाहिजे. हे बाबांनी तुकोबरायांचं वचन परिपूर्ण केलं. रक्षा सावडली, आणि रक्षा सावडल्यानंतर लगेच स्वतः मोठे बंधू नाही का, बंधूला घेऊन स्वामीजी, बाबाजी, श्री क्षेत्र आळंदी इंद्रायणीमध्ये पूजनीय आईंच्या अस्थी विसर्जित केल्या. इंद्रायणीमध्ये अस्थी विसर्जित केल्या. काही अस्थी पंढरपूरला चंद्रभागेच्या त्या ठिकाणी पवित्र तीर्थामध्ये तिथं अस्थी विसर्जित केल्या. आणि राहिलेल्या अस्थी पुन्हा 14 दिवस कार्यक्रम, 13 दिवस कार्यक्रम झाले, कथा कीर्तन झाले, 14वा झाला, आणि 14व्याचं कीर्तन पार पडलं. आणि दुपारून स्वतः आईंचे चिरंजीव कमलताई, मुलगी, भाचे, नातू, आणि स्वतः स्वामीजी, तर भक्त मंडळी, पहिलं पिंडदान मी जिथं सांगितलं ना अस्थिदोषासाठी, त्या प्रयागराजला पूजनीय आई साहेबांच्या अस्थी विसर्जित केल्या. कुठं? प्रयागराजला. पहिलं पिंडदान जसं तुकोबराय सांगतात अस्थी विसर्जन ते पिंड पण प्रयागला, तशा पूजनीय आईच्या अस्थी प्रयागला विसर्जित केल्या. इथं झालं कोणतं श्राद्ध? मुंडन श्राद्ध. काही किलमिश दोष असेल ना तर प्रयागला तुम्ही होते. किलमिश नावाचा दोष कुठं जातो निघून, काही जर राहिलं तर चमकी करावं लागते, तो तिथं नष्ट होतो. 21 पिंडदान, आणि तिथं जर केले अस्थि दोष नाहीसा होतो. आता दुसरं जे श्राद्ध आहे रोगासाठी, आजारासाठी. ऐका बरं का, आजारासाठी. रोग कुठून निर्माण होतात? हो, ज्याचं पोट आहे ना, त्याचं पोट चांगलं, त्याला रोग काही करीत नाही. पण ज्याचं पोट आजारी राहतं ना, सगळे रोगीत येऊन राहतात. उदर उदर उदर. आणि काशीला जर श्राद्ध कोणतं असेल तर उदर श्राद्ध आहे. शरीर किती महाभूताचं आहे? पंचमहाभूताचं आहे. आणि काशी क्षेत्रामध्ये वाराणसीला किती नद्याचा संगम आहे? 5 नद्याचा संगम आहे काशीला. म्हणून दुसरं पिंडदान काशीला सांगितलेलं आहे. आणि पूजनीय स्वामींनी पुन्हा राहिलेले असतील पिंडदान काशीला सुद्धा जाऊन केलं महाराज. कुठं? काशीला सुद्धा जाऊन केलं. काशीला उदर श्राद्ध आहे, काशीला पिंडदान केलं. उदर श्राद्ध. भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी, अरे आपल्याला मरण आलं तर त्या ठिकाणी काय मिळतं? मोक्ष देऊनी उदार, काशी होई खीर, परिवेचे लागे शरीर तिये गावे. पण आपल्याला मोक्ष नकोय, मग मोक्ष कुणाला मिळाला पाहिजे? जे आपल्या कुळातले गेले त्यांना मोक्ष काही नाही, फक्त ते जाऊन पिंडदान करा. दुसरं पिंडदान तिथं
आणि तिसरं पिंडदान भारतवर्षामध्ये जिथं विष्णूचे चरण आहे, ज्या ठिकाणी फाल्गु नदी आहे आणि ज्या गयासुराच्या शरीरावर यज्ञ केला ब्रह्मदेवानी आणि तो यज्ञ सफल होण्यासाठी त्याच्यावर शेळा ठेवली तरी तो हालत होता आणि बामनाशी उड्या मारित होती. कमून यज्ञ केला गयासुराच्या शरीरावर? कारण त्याचं असं होतं गयासुराचं, त्याने असा आशीर्वाद मागितला होता ब्रह्मदेवाकडून. म्हणले ब्रह्मदेवा मला प्रसन्न झाले ना तुम्ही, मला एकच करा, माझ्या अंगाला ज्याचा स्पर्श होईल तो वैकुंठाला गेला पाहिजे. बरं आहे का, तो कसा असू द्या, पण त्याला जाऊन शिवला का तो मेल्यानंतर कुठं जायचा? वैकुंठाला. अहो कोणी शिवायचं ना जाऊन त्याला, खाणारेन पिणारेन कोणी कसे बी माळकरी नाही बिगर माळकरी नाही, पण तिचा प्रश्न वचन आहे कसा असू द्या पवित्र, त्याला शिवला का तो वैकुंठाला. वैकुंठात देव म्हणले काही एखादीने वैकुंठी जावे, हे वैकुंठची केली आगावे. सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले साऊंड सिस्टीम उत्कृष्ट अशा प्रकारचे कोरडे परिवाराचे आणि आपला सर्व धार्मिक कार्यक्रम सोहळा यूट्यूब चॅनलवर नेहमी प्रसिद्ध करत असतात. ज्ञानेश्वर मंदिर असेल, देवगड असेल, इतर परिवार सगळं याही ठिकाणी मला वाटतं अंत्ययात्रा कोणाचंही शूटिंग झाली नसेल, परंतु अध्यक्षांच्या अंत्ययात्रेचं ही शूटिंग यूट्यूबला सोमनाथ भाऊ आपले असणारे श्री हरी संत सेवा यूट्यूब चॅनल चालवतात. सोमनाथ भाऊ वाकुर यांनी तिकडे श्रद्धांजली अंत्ययात्रा याचं सुद्धा त्या ठिकाणी हे शेवटपर्यंत कधी आहे, जोपर्यंत तुम्हाला सोहळा कसा झाला हे जर पाहायचं तर यूट्यूबला चॅनल सर्च करायचा, त्याला की अंत्ययात्रा दिसेल, तो प्रसंग दिसेल, त्या ठिकाणची ती भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आपल्या त्यांच्या जे काही श्रद्धांजली असेल त्यांच्याविषयी हे आजरामर जोपर्यंत आपण आहे, जोपर्यंत हे चालतंय सगळं या जगामध्ये तोपर्यंत ते पाहायला मिळेल. आणि त्यांनी सांगितलं म्हणजे महाराज 13वेचं कीर्तनसुद्धा मी शूट करणार आहे, कारण त्यांनी शूटिंग केलेलं आहे. माझं पहिलंच कीर्तन आहे. पण म्हणलं मी कीर्तनात मला वेळ कमी मिळणार आहे बोलायला, अभंगावर स्पष्ट सांगतो. कारण आज जर मला जेवढं काही बोलता येईल बोलावं म्हणून नाही, पण त्यांचं किती जरी सांगितलं तरी ते कमीच पडणार आहे. असं ज्यांचं या भैरवनाथ देवासाठी आपलं अख्खं जीवन गेलं, निश्चिम श्रद्धा भैरवनाथावर ठेवली, दर्शनाला गेलो भैरवनाथाच्या त्यावेळेस सुद्धा सगळं ते दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर यायचं. बाबा आले का त्यांची पळपळ, बाबा आले आणि अध्यक्ष हजर झाले नाही असं आत्तापर्यंतही इतिहासात कधी घडलं नसेल. महाराज आम्हाला कळेल न कळेल आम्ही गैरहजरच राहायचो काही बहुतेक वेळेस, परंतु आत्ता यंदाचा योग तर एवढा पवित्र होऊन गेला, अध्यक्षांसाठी एवढा पवित्र होऊन गेला. पाणी नदीला भरपूर होतं, बाबांनी इकडे येण्याचं कॅन्सल केलं, रस्ता खराब होता ना. पण अध्यक्ष प्रत्येक वेळेस जे जे काही आपल्या तालुक्याला नेते मंडळी मिळाली त्यांच्याशी प्रत्येकाशी नातं सोलोक्याचं ठेवलं. आणि आमच्या देवस्थान आमच्यासाठी काही नको, आमच्या देवस्थानासाठी रस्ता द्या, आमच्या देवस्थानला काहीतरी द्या, नाही का. मग हे या ठिकाणी या सगळ्यांच्या आजी माजी सर्व जे आमदार आत्तापर्यंत आहे विद्यमान माजी आमदार आहेत आणि हे सगळे घरी भेटून गेले बरं का, घरी भेटून गेले. आपले विद्यमान आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील हे स्वतः ते घरी भेटून आले. त्यानंतर माजी आमदार आणि मंत्री महोदय शंकरराव पाटील गडा तेही 17 तारखेला घरी येऊन भेटून गेले, ठीक आहे ना, स्वतः. ते सगळे मला भाग्याची गोष्ट सांगायची, प्रत्येक वेळेस अध्यक्ष हजर म्हणजे हजर. बाबा आल्यानंतर यंदाच्या पहिल्याच पौष रविवारामध्ये बाबाला काय वाटलं कळलं, म्हणलं तिथूनच नाव घेतली, कुठून, देवगडवरून, आणि नौका विहार करत 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 भैरवनाथाच्या दर्शन आले. ते पहा तुम्ही, फार सुंदर केलेलं आहे ते बाबांचं. तो पेठा ती छाटी ते सगळं असं पाहिलं, अमृतवाहिनी बरोबर ते सुंदर पाणी. अहो माणसाने हे जर पाहिलं ना एवढं, बाकी तर किडमिड मोबाईलमध्ये पाहू तरी या संतांचं दर्शन जरी केलं ना मोबाईलमध्ये तरी तुमचा दिवस तो खाता गेल्याशिवाय राहणार नाही. दिवस काय दृश्य होतं, अगदी मनोहर दृश्य. बाबा आले, दर्शन, त्याच्यामध्ये अध्यक्षांचा कुठंतरी चेहरा, ते किलकिली नजर, थोडंसं किलविश्वानी हसणं आणि ते दर्शन. बाबांचं दर्शन झालं. पुन्हा जात असताना सुद्धा घाटावरून उतरून डोंग्यामध्ये बसून लक्ष्मण महाराज बरोबर गेले तिकडं, आणि जातानाही दृश्य सोमनाथ होता, हे सुद्धा दृश्य. स्वामीही आले, स्वामीच्या वेळेस हजर होते. आणि विशेष म्हणजे यंदा दर्शनासाठी या अमृतकुंडाचा तीर्थ घेण्यासाठी, भैरवनाथाचं शेवटचं दर्शन करण्यासाठी वैकुंठवासी पूजनीय म्हणजे असणाऱ्या बाबांच्या पूजनीय मातोश्री सर्वई नाही का, ते सोटे पूजनीय बाबाजींच्या मातोश्री
या ही नौका म्हणजे डोंग्यानं इथं आल्या, भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि आपलं जीवन कृतार्थ करून घेतलं. आणि या सर्व आत्तापर्यंतच्या सोहळ्याचं साक्षीदार म्हणून, सेवक म्हणून आदरणीय वैकुंठवासी अशोकराव मुरलीधर पाटील कुलते, अध्यक्ष देवस्थान ट्रस्ट, त्यांनी आत्तापर्यंत हे कार्य केलं. आणि हे आता राहिलेल्या विश्वस्तांच्या, ग्रामस्थांच्या स्वाधीन करून आता इथून पुढं तुम्ही बाबा जसं सांगतील, गुरुवर्य जशी आज्ञा देतील तसं करत राहा. भैरवनाथ तुमच्या पाठीशी आहे आणि आपल्यालाही सर्वांना त्या भैरवनाथाचा आशीर्वाद असाच मिळत राहावा अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं, उपस्थित महाराज मंडळीच्या वतीनं आणि विशेष करून देवगड संस्थांच्याही वतीनं अध्यक्ष महोदय अशोकराव कुलते पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सेवेत विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पूर्वी देवा क्षमा पराध महाराज तुम्ही आधी विचारिला क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पाहिजे क्षमा पराध महाराज तुम्ही. देव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री काल भैरवनाथ भगवान की जय. आपल्या देवस्थानचे अध्यक्ष, ज्यांना अध्यक्ष या नावानंच ओळखत होते, कैलासवासी अशोकराव मुरलीधर पाटील कुलते यांच्या 13व्या कीर्तनाच्या निमित्तानं ज्यांचं कीर्तन या ठिकाणी झाले, हरिभक्तपरायण आपल्या गावचे भूषण रामनाथ महाराज पवार या परिवाराचेच असणारे सुपुत्र लक्ष्मण भाऊ, म्हणजे ज्यांना भाऊ या नावानं ओळखतात, ज्यावेळेस यांनी 5-6 दिवसापूर्वी फोन केला आणि मला सांगितलं लक्ष्मण महाराज कीर्तन करायचं आहे तुम्हाला 13वेचं. म्हणलं लक्ष्मणाला जेवढं बोलता येत नाही तेवढं रामाला बोलता येतं आहे. कारण माझा आणि अध्यक्षांचा संबंध फार कमी आला एवढ्या 8-10 वर्षात, पण अगदी देवस्थान ताब्यात घेतल्यापासून तेव्हापासून चांगले वाईट सगळे प्रसंग हरिभक्तपरायण रामनाथ महाराजांनी पाहिले. आपल्या गावचे पहिले कीर्तनकार, पहिले व्यासपीठ चालक, पहिले मृदंगाचार्य, देवगड संस्थांचे पहिले विद्यार्थी हरिभक्तपरायण रामनाथ महाराज आहेत. आणि ही खरी श्रद्धांजली अध्यक्षांना गेली. कीर्तन तर आपण ऐकतोच, परंतु त्यांनी केलेलं कार्य सांगितलं की मग ती त्या ठिकाणी सर्व आठवणी जाग्या होत असतात. सुंदर त्यांनी त्या संस्थांचा कारभार पाहता पाहता आपल्या या गावचा, आपल्या सर्व स्नेही मंडळींचा, विश्वस्तांचा, आता ही सर्व विश्वस्त कमिटी या ठिकाणी बसलीत. आमचे मिटकरे नाना आहे, दिलीप भाऊ आहेत, आपले दिनकर अण्णा आहेत, सर्वच मंडळी उपस्थित अनुपस्थित सर्व, त्यांना आता आठवण येत असेल कारण संस्थांच्या सासू निघून गेल्यात. सासू म्हणजे कसं, जुन्या काळात आता सासूरवास राहिला नाही, पण सर्व विश्वस्त मंडळी त्यांच्या आज्ञेत राहत होती. थोडासा एक आदरयुक्त धाक भीती होती. मला आठवतं जेव्हा नवीन नवीन मी काकड्याला यायचो तेव्हा सकाळी जर चहा करायचा असेल तर अगदी भाऊंचं म्हणजे अध्यक्षांचं साधं राहणं, बुचकुलीनं साखर द्यायची, ते कुलपाच्या चाव्याबरोबर असायच्या आणि संस्थांचा नासधूस करायचं सांगितलं नाही. असं एक सासूच ज्यांना म्हणता येईल. आणि घरात सासू जोपर्यंत असते तोपर्यंतच आपल्या सर्व घराले घर पण असतं. पण त्यांनी बरोबर सगळे संस्कार देऊन पुढची ही पिढी त्यांनी तयार केली. संस्थांना आधी ट्रस्ट नव्हतं, महाराजांनी सगळं सांगितलंय. स्वतः अध्यक्ष झाले, नंतर माणसं घेत राहिले, सर्व कार्य करत राहिले. पुढच्याही व्यक्तींना एक जोमानं कार्य करण्याकरता सर्व ऊर्जा देऊन ते गेलेले आहेत. हरिभक्तपरायण रामनाथ महाराजांनी उत्कृष्ट कीर्तन सेवा करून त्यांना एक श्रद्धांजली दिली.